नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जसे की आपणास ठाऊक आहे 2020-21 या वर्षापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन अभ्यासक्रमात नवीन मूल्यमापन पद्धतीनुसार तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न असतील ते एक तर MCQs आणि दुसरा काय असेल व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन। तर या दोन्ही प्रश्नाची तयारी करत असताना एक लक्षात ठेवायचं, MCQ ची तयारी करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त बोर्डाचे पुस्तकाचे वारंवार वाचन करावे लागेल, कारण त्या पुस्तकातून पाठ्यपुस्तकातूनच MCQ ची रचना केली जाते। दुसरं व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन, या बाबतीत मुलांमध्ये संभ्रम असतो। तरी मी आपणास सांगू इच्छितो की बोर्डाला व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन यामध्ये त्या दिलेल्या 1 मार्काच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी किमान एक शब्द काही वेळेस किंवा फार झालं तर एका वाक्यामध्येच तुम्हाला या VSA ची उत्तरे लिहायची आहे। तरी आपण बोर्डाच्या पुस्तकाचे वारंवार वाचन करावे, जेणेकरून MCQs ची चांगली तयारी होईल आणि पर्यायाने तुम्हाला ते MHCET परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल। आणि व्हेरी शॉर्ट आन्सर यामध्ये स्पेसिफिक शब्दाचा वापर करायचा, एखाद्या वेळेस एकच शब्द त्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल किंवा एखाद्या वेळेस एका वाक्याची गरज राहील। तर आपण सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँक मधील भौतिकशास्त्र या विषयातील चॅप्टर नंबर 16 सेमीकंडक्टर डिव्हाइसेस या धड्यातील मल्टिपल चॉईस क्वेश्चनची उत्तरे आपण एक एक करून शोधूया। तर पहिला मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघा, काय तो पहिला मल्टिपल चॉईस क्वेश्चन, इन बायपोलर जंक्शन ट्रांजिस्टर द लार्जेस्ट करंट फ्लोज थ्रू। इथं बायपोलर जंक्शन ट्रांजिस्टर याची एक डायग्राम मी दाखवली, हाऊ इट वर्क्स। आणि जर ही ट्रांजिस्टरची डायग्राम बघितली तर तुम्हाला इथं एक इमिटर करंट IE, बेस करंट IB आणि हा कलेक्टर करंट IC। तर इमिटर करंट, बेस करंट आणि कलेक्टर करंट या तिन्हीमध्ये एक रिलेशन माहित आहे। काय तो रिलेशन? इमिटर करंट इज इक्वल टू काय असतं? बेस करंट प्लस कलेक्टर करंट। बेस करंट प्लस व्हॉट? कलेक्टर करंट। म्हणजे हा जो इमिटर करंट आहे तो इमिटर करंट बरोबर सम ऑफ बेस करंट अँड दॅट ऑफ कलेक्टर करंट। लक्षात असू द्यायचं की हा जो बेस करंट आहे, बेस करंट इज ॲक्च्युअली 5% ऑफ इमिटर करंट अँड कलेक्टर करंट इज व्हॉट? 95% ऑफ इमिटर करंट। म्हणजे या इमिटर करंट, बेस करंट आणि कलेक्टर करंट या तिन्हीपैकी कुठला करंट हा सर्वात मोठा असतो? Emitter current is the largest current. The largest current that flows through bipolar junction transistor is emitter current. तर पहिल्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे इन बायपोलर जंक्शन ट्रांजिस्टर द लार्जेस्ट करंट फ्लोज थ्रू व्हॉट? इन द इमिटर। सो A इज द करेक्ट ऑप्शन। दुसरा प्रश्न बघूया, काय दुसरा प्रश्न? इट इज रिलेटेड विथ लाईट इमिटिंग डायोड। तो लाईट इमिटिंग डायोडशी रिलेटेड आहे। हे लाईट इमिटिंग डायोडचा सिम्बॉल LED आणि जंक्शन डायोड याचा सिम्बॉल सारखा आहे, फक्त फरक कुठे? LED मध्ये हे ॲरो पॉइंटिंग आउटवर्ड दाखवलं जातं। तर बिकॉज व्हॉट डज इट इंडिकेट? इट इंडिकेट्स दॅट लाईट इज इमिटिंग। सो LED इमिट्स विजिबल व्हाईट लाईट। जर तुम्हाला विजिबल व्हाईट लाईट LED मधून पाहिजे असेल, LED emits visible white light. केव्हा शक्य आहे? LED emits visible white light when holes and electrons recombine. ज्यावेळेस होल आणि इलेक्ट्रॉन हे एकमेकांशी रिकंबाईन होतात त्यावेळेस त्या लाईट इमिटिंग डायोड मधून विजिबल व्हाईट लाईट बाहेर पडतो। म्हणजे लाईट इमिटिंग डायोड किंवा LED मधून पांढरा लाईट जर बाहेर पडायचा असेल तर हे केव्हा शक्य आहे? जेव्हा होल आणि इलेक्ट्रॉन हे एकमेकांना काय होतात? रिकंबाईन होतात। होल अँड इलेक्ट्रॉन दे विल रिकंबाईन विथ ईच अदर।
तिसरा प्रश्न, सोलार सेल ऑपरेट्स ऑन प्रिन्सिपल ऑफ. हा इथं सोलार सेल दाखवलेला मी. व्हॉट इज सोलार सेल? इट विल कन्वर्ट लाईट एनर्जी, सोलार एनर्जी इंटू व्हॉट? इलेक्ट्रिकल एनर्जी. सध्या हा सोलार एनर्जीचाच युग आहे. सोलार एनर्जी किंवा सोलार सेलच्या बाबतीत काय सांगता येईल? सोलार एनर्जी दॅट इज द एनर्जी विच वी आर रिसिविंग फ्रॉम द सन इन द फॉर्म ऑफ सनलाइट. It can be converted into another form of energy, that is electrical energy. So a solar cell operates on the principle of photovoltaic action. Photo means light. Photovoltaic action means conversion of photo energy into electrical energy, voltaic energy. Conversion of photo energy into what? Electrical energy is known as photovoltaic action. तर लक्षात असू द्या मित्रांनो की सोलार सेल इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ फोटोवोल्टेक ॲक्शन. म्हणजे तिसऱ्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय? सी इज द करेक्ट ऑप्शन. चौथा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघूया. काय चौथा मल्टिपल चॉईस क्वेश्चन? द बुलियन एक्सप्रेशन फॉर एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. हा इथं सिम्बॉल आहे एक्सऑर गेटचा. ए अँड बी आर द टू इनपुट while output y is equal to. काय असतं सिम्बॉल त्याचा? एक्सॉर गेट. इट इज ए एक्सॉर. एक्सॉर सिम्बॉल हा कसा आहे? सर्कल मध्ये प्लस साइन. ए एक्सॉर बी. तर बुलियन एक्सप्रेशन फॉर एक्सॉर गेट इज y इक्वल टू ए एक्सॉर बी. तर चौथ्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय? बी, ए एक्सॉर बी. लक्षात असू द्या फक्त प्लस साइन असेल तर हा ऑर गेट, त्याला इन्क्लुझिव्ह ऑर गेट म्हणतात. ऑर गेट किंवा इन्क्लुझिव्ह ऑर गेट. आणि जर प्लस साइन तो प्लस साइन जर सर्कलमध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं? एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. याला इन्क्लुझिव्ह ऑर गेट आणि याला काय म्हणायचं? एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. इन्क्लुझिव्ह ऑर गेटला आपण ऑर गेट सुद्धा म्हणतो. नेक्स्ट प्रश्न बघा. पाचवा प्रश्न हा कशावर आधारित आहे? इन ए कॉमन बेस कॉन्फिगरेशन. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपण ट्रान्झिस्टरचा वापर ॲम्प्लिफायर म्हणून करतो त्यावेळेस काय करतो आपण? आपल्याला इनपुटला 2 टर्मिनल पाहिजे, आउटपुटला 2 टर्मिनल पाहिजे, पण ट्रान्झिस्टरला 3च टर्मिनल असतात, इमिटर, बेस आणि कलेक्टर. तर या 3 टर्मिनलपैकी एक टर्मिनल हा इनपुट आणि आउटपुट दोन्हीला कॉमन केला जातो आणि त्याच्यावरूनच आपल्याला तो ट्रान्झिस्टर कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर, कॉमन बेस ॲम्प्लिफायर, कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायर अशा 3 वेगळ्या मोडमध्ये ॲम्प्लिफायर म्हणून वापरता येईल. तर इथं या प्रॉब्लेममध्ये कॉमन बेस कॉन्फिगरेशन. तर इथे मी कॉमन बेस कॉन्फिगरेशन, तर इथे एक ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायरची आकृती काढलेली. कॉमन बेस काय आहे? कॉमन बेस. तर इथे बघा हा काय आहे? सो हियर वी आर हॅव्हिंग बेस विच इज कॉमन टू बोथ इनपुट ॲज वेल एज व्हॉट? आउटपुट. इनपुटला आणि आउटपुटला हा जो बेस आहे हा काय केला आपण? हा बेस कॉमन घेतलेला आहे. हा बेस काय केलेला आहे? कॉमन घेतलेला आहे. तर इन कॉमन बेस कॉन्फिगरेशन काय प्रश्न? इन कॉमन बेस कॉन्फिगरेशन द ट्रान्झिस्टर इज इमिटर करंट. ट्रान्झिस्टरचा इमिटर करंट दिलेला आहे. किती आहे इमिटर करंट ट्रान्झिस्टरचा? 10 मिली एम्पियर. आणि अँड द कलेक्टर करंट इज 9.8 मिली एम्पियर. तर बेस करंट, द व्हॅल्यू ऑफ बेस करंट इज, ऑलरेडी आपण एक रिलेशन बघितलेलं आहे. इमिटर करंट इक्वल टू सम ऑफ बेस करंट अँड कलेक्टर करंट. आय ई इज इक्वल टू, इमिटर करंट हा लार्जेस्ट असतो, आय ई इक्वल टू आय बी प्लस आय सी. हा जो आय बी आहे हा 5% ऑफ आय ई असतो आणि हा आय सी काय असतो? 95% ऑफ आय ई. तर आय ई इक्वल टू आय बी प्लस आय सी, म्हणून आय बी इक्वल टू काय येईल मग? आय बी इक्वल टू आय ई मायनस ऑफ आय सी. आय ई ची किंमत किती आहे? इमिटर करंटची किंमत 10 मिली एम्पियर, हे तर 10 मायनस आय सी ची किंमत, आय सी म्हणजे कलेक्टर करंटची किंमत किती आहे? 9.8. 10 मायनस 9.8 इज इक्वल टू 0.2 मिली एम्पियर. तर करेक्ट ऑप्शन पाचव्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय? बी, 0.2 मिली एम्पियर. 0.2 मिली एम्पियर. 6वा प्रश्न बघूया. 6व्या प्रश्नामध्ये फॉर ए ट्रान्झिस्टर बीटा इक्वल टू 75. तुम्हाला माहिती आहे करंट गेन आणि व्होल्टेज गेन
या दोन्हीमधील रिलेशन काय? अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन 1 प्लस बीटा. अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन 1 प्लस बीटा. सो फॉर ए ट्रान्झिस्टर, एका दिलेल्या ट्रान्झिस्टरसाठी बीटाची किंमत आहे 75 अँड IE म्हणजे इमिटर करंट आहे 7.5 मिली एम्पियर. तर फाइंड दी व्हॅल्यू ऑफ अल्फा. डायरेक्टली आपल्याला अल्फाचा फॉर्म्युला माहिती आहे, अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन 1 प्लस बीटा. बीटाची किंमत किती आहे? 75 अपॉन 1 प्लस 75. म्हणजेच हा काय होईल? 75 डिवायडेड बाय 76 अँड दिस 75 डिवायडेड बाय 76 इट बिकम्स इक्वल टू 0.987. म्हणजे डी हा ऑप्शन करेक्ट असेल. तर 6व्या प्रश्नामध्ये जिथे एखाद्या दिलेल्या ट्रान्झिस्टरची बीटाची किंमत 75 होती, इमिटर करंट ही ॲडिशनल माहिती आहे 7.5 मिली एम्पियर, याचा वापर प्रॉब्लेम सोडवताना कुठेही झाला नाही. आणि विचारलं काय? व्हॅल्यू ऑफ अल्फा. तर ट्रान्झिस्टरसाठी अल्फा आणि बीटामधील रिलेशन अल्फा इक्वल टू बीटा अपॉन 1 प्लस बीटा. आणि जर बीटाची किंमत 75 ठेवली तर 75 अपॉन 1 प्लस 75 इक्वल टू 0.987. म्हणून 6व्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन आहे डी. काय करेक्ट ऑप्शन? डी. पुढचं ऑप्शन बघूया, पुढचं मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघूया. इन ए ट्रान्झिस्टर एम्प्लिफायर, इन ट्रान्झिस्टर एम्प्लिफायर कलेक्टर करंट IC दिलेलं आहे 5.5 मिली एम्पियर. इमिटर करंट IE दिलेलं आहे 5.6 मिली एम्पियर. आणि विचारलं काय आपल्याला? करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर बीटा. करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर बीटा. तर एक लक्षात ठेवायचं की करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजेच हा काय असतं नेमकं? इट इज अ रेशो ऑफ कलेक्टर करंट टू दॅट ऑफ बेस करंट. करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर इट इज अ रेशो ऑफ कलेक्टर करंट टू दॅट ऑफ बेस करंट. तर इथं आपल्याला कलेक्टर करंटची किंमत दिलेली आहे. आणखीन काय दिलेलं आहे? कलेक्टर करंट दिलेलं आहे, इमिटर करंट दिलेलं आहे. तर आपल्याला बेस करंटची किंमत काढता येईल IB इक्वल टू IE मायनस IC. का? कारण IE इक्वल टू IB प्लस IC हा इक्वेशन लक्षात ठेवायचा. आणि याच्यावरून IB इक्वल टू IE मायनस IC. IE ची किंमत किती आहे? 5.6 मायनस IC ची किंमत किती आहे? 5.5. म्हणजे बेस करंटची किंमत मिळते आपल्याला 0.1 मिली एम्पियर. बेस करंट किती मिळालं? 0.1 मिली एम्पियर. आता मला करंट गेन काढायचं आहे. काय काढायचं आहे? करंट गेन. तर करंट गेन बीटा इज इक्वल टू IC अपॉन IB. IC ची किंमत ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे 5.5 आणि IB ची किंमत आपण आता काढली 0.1. तर हा रेशो येतो 55. काय रेशो येतो? 55. म्हणजे 7व्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय येईल? सी 55. दॅट इज द करंट amplification factor beta is equal to 55. Beta is equal to how much? Beta is equal to 55. 8वां मल्टिपल चॉइस क्वेश्चन बघूया. For which logic gate the following statement is true? Output is low if and only if all the inputs are low. तर कोणत्या लॉजिक गेटचा आउटपुट शून्य असेल जेव्हा त्याचे सगळे इनपुट शून्य आहेत? सगळे इनपुट काय शून्य आहे. तर असा गेट फक्त ऑर गेट असेल. असा गेट कुठला असतो? ऑर गेट. कारण व्हॉट इज बुलियन इक्वेशन फॉर ऑर गेट? y इक्वल्स टू a प्लस बी. आउटपुट y इज इक्वल टू a प्लस बी. तर दोन्ही इनपुट जर मी 0 घेतले तर 0 प्लस 0 इज 0. दोन्हीपैकी एक जरी इनपुट 1 असला तर आउटपुट काय येईल? 1. तर ऑर गेट इज दॅट लॉजिक गेट y इक्वल्स टू a प्लस बी. ऑर गेट इज that logic gate whose output is 0 if and only if all the inputs are 0. वाटल्यास आपण ट्रूथ टेबल तयार करू शकतो ऑर गेटचा. बघा इथे इनपुट A B आणि आउटपुट मध्ये काय येईल? A प्लस B. when both the inputs are 0, 0 plus 0 is 0. First input is 0, second input is 1. 0 plus 1 is 1. First input is 1, second input is 0. 1 plus 0 is 1. First input is 1, second input is 1. 1 plus 1 is 1. म्हणजेच OR gate is that logic gate whose output is 0 when all inputs are what? 0. तर 8व्या मल्टिपल चॉइस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय राहील? OR gate. काय आहे करेक्ट ऑप्शन? OR gate. So the correct option is OR gate. Now आता याच धड्यामधील
प्रश्न विचारायचा दुसरा एक प्रकार असतो बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, तो आहे व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन, आणि ह्या प्रश्नाला सुद्धा प्रत्येकी 1 मार्क असे असतात. तर यामध्ये पहिला प्रश्न बघा, स्टेट एनी 2 स्पेशल पर्पज डायोड. काय सांगितलं त्यांनी? फक्त 2 स्पेशल पर्पज डायोडची नावे सांगा. फोटो डायोड आहे, सोलार डायोड आहे. हे काय? हे फोटो डायोड, लाईट इज अलाउड टू इन्सिडेंट. हे एलईडी, लाईट इमिटिंग डायोड. आणि हे काय? सोलार डायोड किंवा फोटो डायोड. सो फोटो डायोड अँड लाईट इमिटिंग डायोड और सोलार सेल, दिस आर दी स्पेशल पर्पजेस डायोड. तर कुठल्याही 2 स्पेशल पर्पज डायोडची नावं तुम्हाला सांगायची आहे. त्याला प्रत्येक नावाला अर्धा मार्क, म्हणजे 1 मार्क सहज तुम्हाला 2 नावावर मिळेल. पुढचा प्रश्न आहे काय? दुसरा प्रश्न बघा, व्हॉट इज पर्पज ऑफ कॅपॅसिटर फिल्टर. म्हणजे कॅपॅसिटर फिल्टरचा वापर करायचा पर्पज काय, उद्देश काय, कशामध्ये? रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. तर ॲज पर एज दिस फिगर इज कन्सर्न, इथं बघा रेग्युलेटेड, हे रेक्टिफायरच्या आउटपुटला, फुल वेव्ह रेक्टिफायरच्या आउटपुटला आपल्याला पल्सवेटिंग टाईप ऑफ डीसी व्होल्टेज मिळतो. तर इथं रिपल्स आहे, त्यामध्ये एसी कंपोनेंट आहे. म्हणजे आउटपुट ऑफ रेक्टिफायर इज नॉट ए प्युअर डीसी, इट इज नॉट ए स्टेडी डीसी, बट along with DC it consists of what? AC component. And what is the purpose of capacitor filter? Capacitor filter removes the AC component or ripple from the rectifier output and allows only DC component. तर इथं हे जे आउटपुट ऑफ रेक्टिफायर दाखवलेलं आहे, रेक्टिफायरचा आउटपुट कसा आहे? हा रेक्टिफायरचा आउटपुट हा कसा आहे? इट कन्सिस्ट ऑफ, हे अशा प्रकारचे आउटपुट आहे. इट कन्सिस्ट ऑफ व्हॉट? इट कन्सिस्ट ऑफ एसी कंपोनंट. तर ह्या आउटपुटमध्ये एसी कंपोनंट आहे. और द रिपल, याचा शेप कसा आहे? इट इज जस्ट लाईक ए रिपल विच इज ऑब्टेन्ड ॲट द आउटपुट ऑफ रेक्टिफायर अँड इफ इट इज गिवन एज ए इनपुट टू द कॅपॅसिटर. याला जर आपण कॅपॅसिटरला इनपुट म्हणून दिलं तर कॅपॅसिटर काय करतो? रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये एसी आणि डीसी दोन्ही कंपोनेंट असतात. तर कॅपॅसिटर विल फिल्टर और इट विल रिमूव्ह, कॅपॅसिटर विल रिमूव्ह एसी कंपोनेंट अँड अलाउज ओनली डीसी कंपोनेंट टू पास थ्रू इट. तर फिल्टर ॲक्शन काय करते? जेव्हा आपण म्हणतो की कॅपॅसिटर ॲक्ट्स एज अ फिल्टर, म्हणजेच रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये एसी कंपोनंट और रिपल सुद्धा असतात. एसी कंपोनंटच्या सोबत डीसी कंपोनंट सुद्धा असते. तर कॅपॅसिटर एसी कंपोनंटला रिमूव्ह करतो आणि फक्त डीसी कंपोनंटला आउटपुटला पाठवतो. म्हणजेच कॅपॅसिटर हा फिल्टर म्हणून काम करतं. कॅपॅसिटर वर्क्स एज व्हॉट? ए फिल्टर. द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट स्टेट द लॉजिकल एक्सप्रेशन फॉर नॅन्ड गेट. हा सिम्बॉल कशाचा आहे? नॅन्ड गेटचा सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल कशाचा आहे? नॅन्ड गेटचा आहे. तर व्हॉट इज द लॉजिकल इक्वेशन? नॅन्ड गेट म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ y इक्वल्स टू कॉम्प्लिमेंट ऑफ a डॉट b. जर हा कॉम्प्लिमेंट नसला तर हा सिम्बॉल कशा? y इक्वल टू a डॉट b अँड गेट आहे. सिम्बॉल आला म्हणजेच a डॉट b चा होल कंपोनंट म्हणजेच नॅन्ड गेट. कारण नॅन्ड गेट म्हणजेच नॉट गेट फॉलोड बाय अँड गेट. आणि अँड गेटचा सिम्बॉल काय? अँड गेटचा इक्वेशन काय असतं? ए डॉट बी नॉट म्हणजे त्याचा होल कंपोनंट. सो कंपोनंट ऑफ ए डॉट बी और कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॉट बी इज इक्वल टू आउटपुट ऑफ नॅन्ड गेट. तर नॅन्ड गेटचा लॉजिकल एक्सप्रेशन हा काय असेल? y इक्वल्स टू ए डॉट बी होल कॉम्प्लिमेंट. y इक्वल्स टू व्हॉट? ए डॉट बी होल कॉम्प्लिमेंट. चौथा प्रश्न बघूया. काय चौथा प्रश्न? विच मेथड ऑफ बायसिंग इज यूज्ड फॉर ऑपरेटिंग ट्रान्झिस्टर ॲज अन एम्प्लिफायर. मित्रांनो, इथं एक आकृती दाखवलेली आहे. प्रत्येक ट्रान्झिस्टरमध्ये 2 जंक्शन असतात. एक जंक्शन हा इमिटर आणि बेसमध्ये असतो आणि दुसरा जंक्शन हा बेस आणि कलेक्टरमध्ये असतं. तर इथं बघा, हा इमिटर एन टाईप आहे, बेस पी टाईप आहे आणि कलेक्टर एन टाईप आहे. तर हा जो इमिटर बेस जंक्शन आहे बघा, इमिटर इज एन टाइप, इमिटर इज कनेक्टेड टू व्हॉट? एन टाइप. इमिटर इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल while p type base is connected to positive terminal. So this emitter base junction
in which N-type emitter is connected to negative terminal while P-type base is connected to positive terminal, it means that this emitter base junction is forward biased, while the another junction is base collector junction. See here, base collector junction, N-type collector is connected to what? Positive terminal of battery, while P-type base is connected to negative terminal of battery. याचाच अर्थ काय? This base collector junction, it is reverse bias. Emitter base junction is forward bias while base collector junction is reverse bias. तर लक्षात असू द्या, जेव्हा केव्हा आपण ट्रान्झिस्टरला बायसिंग प्रोव्हाइड करतो, बायसिंग केव्हा प्रोव्हाइड करायची असते? ज्यावेळेस आपण ट्रान्झिस्टरचा ॲम्प्लिफायर म्हणून वापर करतो. तर ट्रान्झिस्टरमधील जे दोन पी एन जंक्शन आहे, त्या दोन पी एन जंक्शनपैकी इमिटर बेस जंक्शनला काय करायचं? फॉरवर्ड बायस करायचं, while base collector junction is what? Reverse bias. So remember, emitter base junction is forward biased while collector base junction is what? Reverse bias whenever we are using transistor as an amplifier. Transistor as an amplifier. आता इथे draw the circuit symbol of PNP transistor. हा PNP ट्रान्झिस्टर दाखवलेला मी. आता PNP आणि NPN ट्रान्झिस्टर या दोन्हीमध्ये फरक कसं बघायचं ते मी तुम्हाला दाखवतो. हा इथं सिम्बॉल आहे PNP ट्रान्झिस्टरचा. हा सिम्बॉल कशाचा आहे? PNP सिम्बॉल आहे. आणि इथं मी जो ट्रान्झिस्टर करणार आहे तो आहे NPN ट्रान्झिस्टर. हा असेल इमिटर, हा बेस आणि हा काय? कलेक्टर. आता एक PNP हा आहे PNP ट्रान्झिस्टर आणि हा कुठला ट्रान्झिस्टर आहे? हा आहे NPN टाइप ऑफ ट्रान्झिस्टर. तर दोन्हीमध्ये फरक कुठे आहे? इथं ॲरो दाखवलेलं आहे इमिटरमध्ये. इथं ॲरो इज पॉइंटिंग इनवर्ड. व्हेन ॲरो इज पॉइंटिंग इनवर्ड इट इज PNP ट्रान्झिस्टर अँड व्हेन ॲरो इज पॉइंटिंग आउटवर्ड इट इज व्हॉट? NPN ट्रान्झिस्टर. कारण या ट्रान्झिस्टरच्या सिमॅटिक सिम्बॉलमध्ये दिस arrow shown on emitter will actually indicates the direction of emitter current flowing through the transistor. तर PNP ट्रान्झिस्टर मध्ये arrow pointing inward आणि NPN ट्रान्झिस्टर मध्ये arrow pointing काय असेल? आउटवर्ड असेल. arrow pointing आउटवर्ड असेल. सहावा प्रश्न बघा. काय सहावा प्रश्न? फॉर ए ट्रान्झिस्टर कलेक्टर करंट आहे 15 मिली एम्पियर, बेस करंट आहे 0.5 मिली एम्पियर आणि आपल्याला विचारलेलं आहे करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर. करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजेच बीटा. इट इज अ रेशो ऑफ कलेक्टर करंट टू दॅट ऑफ व्हॉट? बेस करंट. डायरेक्टली कलेक्टर करंट 15 दिलेलं आहे, बेस करंट 0.5 दिलेलं आहे, म्हणून करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर किती येतं? 30. किती येतं करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर? 30. सातवा प्रश्न बघा. एक ट्रूथ टेबल दिलेलं आहे सातव्या प्रश्नामध्ये आणि तुम्हाला त्या सातवा प्रश्न कशाचा आहे? जसे सातवा प्रश्न आहे गिव द ट्रूथ टेबल फॉर नॉर गेट. तुम्हाला नॉर गेटसाठी ट्रूथ टेबल द्यायचं. नॉर गेट म्हणजे हा ऑर गेट आणि याचा आउटपुटला काय असेल? ॲरो. तर नॉर गेटमध्ये काय असतं? इनपुट जर ए आणि बी असेल तर आउटपुट काय असेल? आउटपुटचा एक्सप्रेशन असतो ए प्लस बी होल कॉम्प्लिमेंट. ए प्लस बी होल कॉम्प्लिमेंट. आता मला या नॉर गेटला, हा जो नॉर गेट आहे या नॉर गेटचा इनपुट 0 0 असेल तर काय येईल? 0 प्लस 0 इक्वल टू 0 आणि त्याचा कॉम्प्लिमेंट 1 आला 1. दुसरी पॉसिबिलिटी काय? 0 प्लस 1 1. 0 प्लस 1 1. 1 चा कॉम्प्लिमेंट 0. 1 प्लस 0 1 प्लस 0 1. त्याचा कॉम्प्लिमेंट किती येतं? 0. आणि 1 प्लस 1 1 प्लस 1 हा 1 आणि त्याचा कॉम्प्लिमेंट काय येईल? 0. म्हणजे हा कुठला गेट आहे? ट्रूथ टेबल ऑफ नॉर गेट. हा टेबल कशाचा आहे? हा टेबल आहे नॉर गेटचा. हा टेबल काय? नॉर गेटचा टेबल आहे. नंतर प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8 काय? क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 इज व्हॉट इज द नीड ऑफ रेक्टिफिकेशन. रेक्टिफिकेशनची गरज काय? व्हॉट इज द नीड ऑफ रेक्टिफिकेशन इन रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. तर इन रेग्युलेटेड पॉवर सप्लाय रेक्टिफिकेशन इज नीडेड टू कन्वर्ट. काय रेक्टिफिकेशनचा मूळ उद्दिष्ट काय असतं? रेक्टिफायर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट AC into DC, alternating current into direct current or alternating voltage into a direct voltage. तर आठव्या प्रश्नामध्ये
व्हॉट इज द नीड ऑफ रेक्टिफिकेशन, रेक्टिफिकेशनची गरज काय इन रेग्युलेटेड पॉवर सप्लाय, कुठल्याही रेग्युलेटेड पॉवर सप्लायमध्ये रेक्टिफिकेशनची का गरज असते, कारण रेग्युलेटेड पॉवर सप्लायमध्ये आपल्याला एसीला कशात कन्वर्ट करायचं आहे, डीसी, एसी व्होल्टेज इज कन्वर्टेड इंटू डीसी व्होल्टेज, एसी व्होल्टेज इज कन्वर्टेड इंटू डीसी व्होल्टेज. धन्यवाद.